दर्यापूर तालुक्यातील खल्लार थांब्यावरती असलेल्या माऊली हॉटेल संचालकाच्या घरातील अग्निकांड प्रकरणामध्ये पंडित वानखडे यांचा सख्खा पुतण्याच आरोपी निघाला। गेल्या 25 वर्षापासून पंडित वानखडे, विनायक वानखडे या दोन्ही सख्ख्या भावांचे एकाच ठिकाणी वेगवेगळे हॉटेल आहे। शनिवार 26 ऑगस्टला मध्यरात्रीच्या सुमारास पंडित वानखडे यांचा सख्खा पुतण्या अनिकेत वानखडेने पेट्रोल टाकीत पंडित वानखडे यांच्या घराला आग लावली व त्यांच्या कुटुंबाला संपविण्याच्या उद्देशाने आग लावली। या भीषण आगीमध्ये जवळपास 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला। खल्लार पोलिसांनी आरोपीला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या दरम्यान खल्लार पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी घेऊन जात ऑन कॅमेरा आरोपीने कशा प्रकारे घटना घडवून आणली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र खल्लार पोलीस ज्या प्रकारे चौकशी करीत आहेत त्या चौकशीवर माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दर्यापूर तालुकाध्यक्ष सुनील डिके यांनी आक्षेप घेतला आहे। खल्लार फाट्यावरील 26 तारखेला जी घटना घडली पंडितराव वानखडे यांच्या संदर्भात ही अतिशय निंदनीय आहे आणि ज्या याच्यात आरोपी पकडला गेला त्यांनी जे अंधश्रद्धेच्या नावाखाली जे सांगितलं का बा अंधश्रद्धेमुळे मी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी अंधश्रद्धा फैलवणारा जो महाराज असेल, भोंदूबा असेल, त्यांना अटक करण्याची मागणी आम्ही या परिसरातील सर्व नागरिक करत आहोत। त्याबद्दल तक्रारकर्त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्या दोघांचीच बयानं झाले आहेत, आमच्या त्या बाईचं बयान अजून बाकी आहे आणि ते प्रथमदर्शी पुरावा महिला आहे, त्यामुळे त्या महिला सगळ्यात आधी जागी होऊन या दोघांना त्यांनी उठवलं। त्याच्यामुळे सगळ्यात आधी बयान हे या महिलांचं व्हायला पाहिजे होतं, त्या वहिनीचं व्हायला पाहिजे होतं, परंतु त्यांचं बयान अद्यापही बाकी आहे। आणि जे पुरावेदर्शी आहेत त्यांचं बयान तुम्ही आरोपी समोर घेता म्हणजे कुठंतरी पोलीस स्टेशनही आरोपीच्या पिंजऱ्यात येते। त्यामुळे माझी अशी विनंती आहे SDPO साहेबांना की त्यांनी स्वतंत्र यंत्रणेच्या मार्फत या घटनेचा तपास करून या घटनेचा अजून काही याच्या मागे काही अदृश्य हात आहेत का याचा तपास करावा, अशी सगळ्यांची या परिसरातील मागणी आहे। आरोपीने अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये जात सख्ख्या काकाच्या कुटुंबाला संपविण्याचा कट रचला। ही अंधश्रद्धा आरोपीच्या डोक्यामध्ये टाकणारा व्यक्ती आहे तरी कोण? आरोपीला अंधश्रद्धेचे कुटुंब संपविण्याला प्रवृत्त करणाऱ्या भोंदूबाबाला खल्लार पोलीस अटक का करीत नाही, जेणेकरून हा भोंदूबाबा आणखी कित्येक कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याकरिता प्रवृत्त करेल? तसेच खल्लार पोलिसांनी प्रथमदर्शी व्यक्तीचे बयान आरोपी समोरच का घेतले, ज्यामुळे पुरावे तोडण्याचं काम खल्लार पोलीस तर करीत नसेल ना, असेही यामध्ये चौकशीमध्ये कुठे पाणी तर मुरत नाही असे कित्येक प्रश्न निर्माण झालेले असून या प्रश्नांना सुनील डिके यांनी उजाळा दिला आहे। ही चौकशी खल्लार पोलिसांकडून काढून दुसरीकडे सोपविण्यात यावी, जेणेकरून या अग्निकांडामध्ये जे काही अदृश्य हात असतील ते समोर येतील, अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर यांना करण्यात आली आहे। मी माझ्या राहत्या म्हणजे व्यवसायाच्या वरती घर असताना मी राहायला गेलो आणि रात्री 11 वाजता झोपलो। आता 12 वाजता जसा मला चटका लागला आणि माझ्या पत्नीनं आवाज केला मी एकदम उठून उभा राहिलो तर एकदम आगच आग होती पूर्ण हॉलमध्ये। जेव्हा मी धावत खाली आलो, शटर उघडलं तर तेव्हा तो अजय दाट तिथं होता आणि 2 मिनिटातच माझा पुतण्या आला आणि 2च मिनिटात माझा भाऊ पण आला। हे लोक सगळे एका जागेवरच असतील असं मला वाटते की यांचाच याच्या मागं हात असू शकतो। त्या लोकांनी मला एकदम तात्काळ बाहेरही काढलं आणि हॉस्पिटललाही नेलं आणि माझे CCTV कॅमेरे वगैरे सगळं डिलीट मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि याच्यात सविस्तर तपास व्हायलाच पाहिजे, पोलिसांकडून सजग व्हायलाच पाहिजे। पोलीस स्टेशनकडून जसा चौकशीचा सपोर्ट व्हायला पाहिजे तो होत आहे का, काय वाटतं तुम्हाला? आता मी सध्या पेशंटच्याच मागं आहे, मला काहीच माहीत नाही आहे। तपास व्हायलाच पाहिजे। अजून पेशंटकडे माझं लक्ष आहे, पूर्ण माझं तपासाकडे लक्ष नाही आहे। यामध्ये किती लोकांचे बयान झाले? तुम्हाला तिघही व्यक्तीच्या कुटुंबातल्या तिन्ही व्यक्तीचे बयान झालेत का? नाही, मला नाही वाटत, कारण माझ्या मुलाचंच बयान झालं। माझी पत्नी एवढी म्हणजे मेन असूनही तिचं आजपर्यंतही बयान झालं नाही। मी तिला इथे दिवसभर थांबवलं तरी कोणी बयान घेतलं नाही। नेमका अंदाजे किती रुपयाचं नुकसान झालं असेल तुमच्या? नुकसान 10 लाख रुपयाचं नुकसान आहे, कमी जास्त। तुम्हालाही काही जखमा झाल्या का, इजा झाल्या? जखमा झाल्या मला पण कोणी विचारलं किती झाल्या, काय झालं। विदर्भ न्यूज करिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत।